1946 साली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हू वेअर द शूद्राज नावाचा म्हणजेच शूद्र कोण 31 होते? डिसेंबर 1980 ला या आयोगाचा अहवाल सादर करण्यात आला. नमस्कार. 6 डिसेंबर 1992 ला अयोध्येमध्ये बाबरी मशीद पाडली गेली. न्यायालयाने दिलेल्या मंडल आयोगाच्या निकालानंतर अवघ्या 20 दिवसांनी ही घटना घडली. देशामध्ये अनेक ठिकाणी दंगली उसळल्या. त्यानंतर दंगली किंवा बॉम्बस्फोट ज्या ज्या घटना घडल्या त्या प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या बाबरी मशीद पाडल्याच्या प्रतिक्रिया आहेत असं समाजशास्त्रज्ञांचं किंवा तज्ज्ञांचं त्या संबंधी विषयाच्या अभ्यासकांचं मत आहे. ज्यांनी हू वेअर द शूद्राज नावाचा ग्रंथ लिहून ओबीसींचं आत्मभान जागवलं, ज्यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण केली. विरोध होत असतानाही संविधानात 340 कलम अंतर्भूत केलं आणि ओबीसींसाठी त्या कलमाद्वारे आयोग नेमून त्यांना न्याय व हक्क प्रदान करण्याची एक संधी किंवा मार्ग मोकळा केला. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशीच हा सर्व प्रकार घडला. ज्या मंडलमुळे हे सर्व घडलं किंवा ज्या मंडल आयोगामुळे हे सर्व घडलं, तो मंडल नक्की काय आहे हा आजही आमच्या काही ओबीसी बांधवांना त्याची कल्पना नाही. 1946 साली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हू वेअर द शूद्राज नावाचा म्हणजेच शूद्र कोण होते हा ग्रंथ लिहून नुकताच पूर्ण केला होता आणि संविधानाच्या कामाला हात घातला होता. शूद्र समाजाच्या संदर्भात संशोधन केल्यामुळे आणि स्वतंत्र ग्रंथ निर्माण केल्यामुळे त्यांना शूद्रांसंबंधीचे प्रश्न अगदी जिव्हाळ्याचे आणि महत्त्वाचे वाटत होते. म्हणून संविधानात याची काही तरतूद करता येईल असं त्यांच्या डोक्यात होतं आणि ज्यावेळेस डॉक्टर पंजाबराव देशमुख त्यांना भेटण्यासाठी गेले त्यावेळेस बाबासाहेबांनी मी ओबीसींसाठी संविधानामध्ये काही तरतूद करणार आहे याची कल्पना दिली. संविधान लिहित असताना आरक्षणाचा मुद्दा जेव्हा समोर आला त्यावेळेस ओबीसींसाठी पहिल्यांदा 340, अनुसूचित जातींसाठी 341, अनुसूचित जमातींसाठी 342 अशी कलमं घातली गेली आणि ती मंजूरही करण्यात आली. अनुसूचित जातींसाठीचं 341, अनुसूचित जमातींसाठीचं 342 या कलमांना फारसा विरोध झाला नाही. मात्र ओबीसींसाठीच्या 340 कलमाला प्रखर विरोध झाला. ओबीसींसाठी स्वतंत्र कलम तयार केले आहे हे कळताच महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद यांसारख्या अनेक नेत्यांनी त्याला विरोध केला. त्यांची नाराजी दर्शवली. कोण हे ओबीसी असे बाबासाहेबांना वल्लभभाई पटेलांनी प्रश्न विचारला. घटना समिती आणि संसदेतील हिंदू धर्मीय सदस्यांनीच या कलमाला प्रखर विरोध केला आणि त्या विरुद्ध आवाज उठवला. परंतु या विरोधाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भीक घातली नाही. त्यांनी ओबीसी कोण आहेत आणि ते मागास का राहिलेत हे स्पष्ट पटवून दिले आणि 340 कलमाची तरतूद या संविधानामध्ये केली. त्यावेळेसही त्या 340 कलमाला उच्चवर्णीयांकडून प्रखर विरोध झाला. तो आजही कायम आहे असंच दिसतं. या 340 कलमानुसार ओबीसींच्या जाती किती आणि कोणत्या, त्यांचे मागासलेपण तपासून त्याच्यासाठी विशिष्ट आयोग तयार करणं या कलमानुसार बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये तरतूद केली. 26 जानेवारी 1950 ला संविधान लागू झाले आणि लगेच बाबासाहेबांनी या संदर्भात आयोग नेमावा अशी मागणी करायला सुरुवात. परंतु त्यावेळचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कोणतीही हालचाल न करता त्या मागणीकडे दुर्लक्ष करत राहिले आणि त्याच वेळेस बाबासाहेब हिंदू कोड बिलासंदर्भात काम करत होते. हिंदू कोड बिल आणि ओबीसींसाठी विशेष आयोग नेमावा म्हणून सतत पाठपुरावा करत होते. मात्र काँग्रेसचे नेते किंवा मंत्री या सर्व गोष्टींना वाटाण्याच्या अक्षता लावत होते. ओबीसी समाजाकडे सरकारचा पाहण्याचा उपेक्षेचा दृष्टिकोन, हिंदू कोडबिल संमत न करून स्त्रियांच्या प्रश्नाबाबत दाखवलेली उदासीनता याचा निषेध म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 27 सप्टेंबर 1951 ला आपल्या कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर भूकंप आला. नेहरूंच्या पायाखालची जमीन सरकली. कारण त्याच वेळेस पंजाबराव देशमुख, आर.एल. चंद्रपुरी यांसारखे ओबीसी नेते बाबासाहेबांच्या संपर्कात होते आणि त्याच वेळेस 1952 साली भारतामध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली. डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये
ओबीसीसाठीच्या 340व्या कलमानुसार आयोग नेमण्याचं अभिवचन दिलं आणि या अभिवचनानंतर जो ओबीसी समाजाचा वर्ग आहे, तो बाबासाहेबांच्या या पक्षाशी जोडला जाईल किंवा बाबासाहेबांच्या सोबत एकवटला जाईल, अशी सुप्त कल्पना पंडित जवाहरलाल नेहरूंना आली आणि म्हणून त्यांनी सुद्धा या आयोगाची स्थापना करण्याचं आश्वासन दिलं. 29 जानेवारी 1953 ला दत्तात्रय बाळकृष्ण उर्फ काका कालेलकर आयोग नेमला गेला. कालेलकर हे कोकणस्थ गांधीवादी ब्राह्मण. ब्राह्मणांच्या 16 ओळ्यांवर त्यांचा खूप भर होता. या आयोगाचे काम करत असताना त्यांना फिरावं लागत असे आणि फिरताना ज्या ठिकाणी जायचे ते आगाऊ सूचना द्यायचे की आचारी हा ब्राह्मणच असावा. 30 मार्च 1955 ला कालेलकरांनी आपला अहवाल राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सुपूर्द केला आणि पहिल्यांदा अहवालाचा सारांश पाहत असताना राजेंद्र प्रसाद भडकले. स्वातंत्र्य मिळवले ते ह्या लोकांना मिठाई खाऊ घालण्यासाठी काय, असा प्रश्न कालेलकरांना विचारला आणि लागलीच त्यांनी नेहरूंना फोन केला आणि नेहरूंनी तो अहवाल मागून घेतल्यानंतर नेहरूंनी ज्यावेळेस तो अहवाल वाचला, त्या शिफारशी वाचल्या, त्यावेळेस त्यांना खूप राग आला आणि त्यांनी कालेलकरांना आदेश दिले की जरी हा अहवाल आपण सुपूर्द केला असेल, परंतु हा अहवाल स्वीकारू नये अशी आपण तजवीज करावी. आणि म्हणून 31 मार्च म्हणजे दुसऱ्याच दिवशी कालेलकरांनी 31 पानाचं एक पत्र तयार केलं आणि त्या पत्रामध्ये असं लिहिलं की या अहवालातील शिफारशींशी मी अध्यक्ष असलो तरीही सहमत नाही आणि तो अहवाल चर्चेला तर जाऊ द्याच, मात्र तो अहवाल पटलावर आला नाही आणि या अहवालाशी अध्यक्ष सहमत नाहीयेत, म्हणून त्या अहवालावर चर्चा करण्याची कोणती आवश्यकता नाही, असं कारण देत हा अहवाल फेटाळला गेला. इंदिरा गांधींचं सरकार आलं आणि त्याच्यानंतरही बरीच काळ तो तसाच राहिला. 1975 ला आणीबाणी घोषित झाली. त्या विरोधात सर्व पक्षांनी एकजूट करून जनता पक्षाच्या नावाने ही निवडणूक लढवली. त्यांनी आश्वासन दिलं की कालेलकर अहवालाची अंमलबजावणी करू आणि म्हणून काँग्रेसचं सरकार पडलं आणि जनता पक्षाचं सरकार सत्तेत आलं. मोरारजी देसाई त्यावेळेसचे पंतप्रधान. ओबीसी समाजाचे नेते मोरारजी देसाईंकडे भेट घेण्यासाठी गेले आणि कालेलकर कमिशनची अंमलबजावणी करावी म्हणून मागणी केली. मात्र मोरारजी देसाईंनी त्यांना उत्तर देताना असं सांगितलं, कालेलकर कमिशन पुराना हो गया है, अब हम ऐसा करेंगे की एक नया कमिशन बिठाएंगे. आणि ओबीसी समाजाच्या तोंडाला पानं पुसली. ओबीसींना धोका देण्यात आला. 1 जानेवारी 1979 ला बिंदेश्वर प्रसाद मंडल या ओबीसी खासदाराच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमण्यात आला. 31 डिसेंबर 1980 ला या आयोगाचा अहवाल सादर करण्यात आला. देशात सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असलेल्या जातींची संख्या निश्चित करण्यात आली 3744 आणि महाराष्ट्रामधील 360 जाती निश्चित करण्यात आल्या. या आयोगाने ओबीसी समाजाच्या आशा पल्लवित तर झाल्या, मात्र 1980 पासून 1990 पर्यंत हा अहवाल धूळ खात पडला. त्याच्यावर कुणीही लक्ष दिलं नाही. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.